आदरणीय पवार सर, आदरणीय लड्डा सर, सन्मान्य व्यासपीठ, विद्यांगी भावा विनय, विद्या करी स्वतंत्र निर्भय, शिक्षणाने वाढावा निश्चय, जीवन जय करावया। जीवनामध्ये जर जय निर्माण करायचं असेल तर शिक्षणानेच निर्माण होऊ शकतं। विद्यार्थ्याचे पालक या ठिकाणी खूप उत्साहाने आणि उल्हासाने या ठिकाणी आलेले आहेत। त्याचं कारण आहे तुमच्या घरातलेच लेकरं या ठिकाणी डान्स करणार आहेत, विविध प्रकारच्या कला सादर करणार आहेत आणि ते तुम्हाला आवडणार आहे। लहान लेकरू जे असतंय ते आईसमोर बोबडं जरी बोललं तरी आईला वाटते फार छान बोलतंय ते, बरोबर आहे। एखादा लहान मुलगा असतंय आणि ते सरका गाडी आली पॉम 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 म्हणते, आपल्याला आनंद वाटते। पण समजा मी जर असं म्हणायला लागलो सरका गाडी आली पॉम 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 पॉम, तर तुम्ही म्हणताल काय सरकलं का काय वाटेल तुम्हाला? म्हणजे लहान वयाला शोभतंय ते। जितके तुम्ही लहान राहाल तेवढे तुम्ही आनंद जास्त घ्याल, जेवढे तुम्ही मोठे व्हाल तेवढा तुमचा आनंद कमी होतो। शिक्षण हे सर्वांगीण सुधारणेचं प्रवेशद्वार आहे। म्हणजे महात्मा फुलेंना सांगितलं की शिक्षणातून व्यक्तिमत्वाच्या सगळ्या अंगाचा विकास होतो, सर्वांगीण सुधारणेचं प्रवेशद्वार आहे। फक्त विद्यार्थ्यांना वाचन लेखन गणित क्रिया याव्यात हेच याच्यासोबतच कलावंत व्हावेत, ते गायक व्हावेत, नृत्यकार व्हावेत, अभिनेते व्हावेत आणि त्याचा समाजाला खूप मोठा फायदा होतो। माणसाला मृत्यू आहे म्हणून शिक्षण आहे। माणसं जर मृत्यू पावले नसते तर आपण शिक्षण प्रक्रिया बंद करून टाकली असती, पण तसं घडत नाही। जुने माणसं मृत्यू पावतात, नवे माणसं जन्म घेतात। नवे जन्म घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा मुलाला परत शिकवावं लागतंय आणि माणसाचंच लेकरू असं आहे की त्याला कमीत कमी 5 ते 10 वर्ष प्रत्यक्ष सांभाळावं लागतंय। गायीचं वासरू जन्मलं गायीसोबत जातं, शेळीचे पिल्ले जन्मले शेळीसोबत जातात, हत्तीचे वासरे जे पिल्ले जन्मले हत्तीनीसोबत जातात। पण माणसाच्या लेकरात तसं होत नाही। माणसाच्या लेकराला सतत बघितलं पाहिजे। किमान आपण 20 वर्ष जर लेकराला चांगलं सांभाळलं तर लेकरं आपले उभे राहतात। म्हणजे माणसाच्या विकासाचा कालावधी हा मोठा आहे। या ठिकाणी तुमचे जे विद्यार्थी आता विविध प्रकारच्या कला सादर करणार आहेत ते तुम्हाला पाहण्याची खूप आवड आहे आणि खूप वेळापासून तुम्ही बसलेला आहात। ही गोष्ट मला पवार सरांनी सांगितली। सर्व विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की कलावंत हे अमर असतात, बाकी सगळे माणसं मृत्यू पावतात। तुम्ही आता बघा तुमच्या लग्नात देखील बिस्मिल्ला खानची शहनाई वाजणार आहे। तुम्ही किती जरी मोठे झालात तरी तुम्हाला लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, बालसुब्रमण्यम हे गीतकार तुम्हाला गायक तुम्हाला आवडणार आहेत। आपण सगळे पृथ्वीवरून निघून जाऊ, कारण या पृथ्वीवर कायम कुणीच नसतंय, कायम असतात फक्त कलावंत। आणि हे कलावंत निर्माण करायचं काम शाळेचं देखील आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा तो एक उद्देश असतो की एखाद्या व्यक्तीमध्ये जर एखादी कला असेल तर ती कला या ठिकाणी बाहेर यावी आणि आलेली कला एकदा आपल्याला दिसली की मग त्याला आपण चांगल्या प्रकारे तर उभं करावं, ही भूमिका असते। एक डॉक्टर महिला होती आणि तिच्यापाशी खूप पेशंट होते आणि त्या प्रत्येक पेशंट हे शेवटच्या टप्प्याला आले होते। तिने असं सांगितलं की त्यांच्या इच्छा विचारल्या, तुमच्या काय इच्छा बाकी राहिल्या आता? तर त्या मृत्यू होणाऱ्या प्रत्येक माणसाने सांगितलं होतं की मला कलावंत व्हायचं होतं, मला डान्सर व्हायचं होतं, मला गायक व्हायचं होतं, मला उत्कृष्ट तबला वाजवायचा होता, मला कोणाला बासरी वाजवायची होती। मग त्यांनी विचारलं तुम्ही हे का केलं नाही? त्यांनी सांगितलं लोक काय म्हणतील म्हणून आम्ही हे केलं नाही, पण आज मला शेवटच्या टप्प्याला असं वाटतं की मी लोकांकडे नाही पाहायला पाहिजे होतं आणि माझ्या अंतरात ज्या ज्या इच्छा किंवा आकांक्षा होत्या किंवा ज्या निसर्गाने मला दिलेल्या शक्ती होत्या त्या सगळ्या मी बाहेर आणायला पाहिजे होत्या। पण आता माझा कार्यकाल संपून गेलेला आहे, ती काय आता शक्य होणार नाही। परंतु मी पुढच्या पिढीला एवढं सांगू इच्छिते की तुमच्या मनात ज्या ज्या भावना दडलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही बाहेर काढा। कारण तुम्हाला सांगतो कलाकाराला सतत सगळं जग हे स्वीकारते। कारण एखादा राजा त्या देशामध्ये पूजला जातो, परंतु एखादा कलावंत सगळ्या जगात पूजला जातो। आपण बघितलं मायकल जॅक्सन ह्यांची कला एवढी उत्कृष्ट होती की सगळं जग त्याच्यावर प्रभावित होतं। एखादा चांगला खेळाडू असतं त्याच्यावर सगळं जग प्रभावित होतंय। म्हणजे राजेषु पूजती देशस्तर विद्वानच सर्वत्र पूजती। राजाला फक्त देशामध्ये सन्मान आहे, परंतु कलावंताला किंवा जे महान खेळाडू आहेत त्यांना सगळ्या जगात सन्मान मिळतो। आणि तुम्हाला हा सन्मान या ठिकाणी मिळण्यासाठीच ही एक प्राथमिक तुमचं प्रशिक्षणच एक प्रकारचं। तुम्ही इथं कसं जरी डान्स केला, कसं जरी तुम्ही गीत गायलं तरी तुमच्या ते आईवडिलाला आवडणार आहे, ते तुमच्यावर कधी टीका करणार नाही। त्याचं कारण आहे शाळेमध्ये चुका आणि शिका। तुम्हाला खूप चुकायची संधी फक्त शाळेत असते आणि शाळा तुम्हाला चुकल्यानंतर परत सुधारण्यासाठी संधी देते। तर सर्व विद्यार्थ्यांना माझी एवढीच विनंती की तुमच्या अंतरात जेवढ्या जेवढ्या इच्छा होत्या त्या सगळ्या तुम्ही बाहेर काढा आणि मजबूतीने उभं राहा।
त्यासोबतच तुम्ही खेळामध्ये देखील विविध प्रकारचे भाग घ्या. बरेच आता नवीन विद्यार्थी, लहान लहान विद्यार्थी, त्यांचे पाय दुबळे झाले, तर विद्यार्थ्यांना सूर्यप्रकाश नाही मिळत, त्याच्यामध्ये डी विटॅमिनची कमी आहे. तर हे दुबळेपणा सोडून द्या आणि प्रत्येक खेळामध्ये भाग घ्या. तुम्ही भलेही शेवटच्या नंबर नाही याल, रनिंगमध्ये पळायचं, शेवटचा नंबर आला तरी चालेल, पण आपण रनिंगमध्ये भाग घ्यायचा. प्रत्येक खेळात तुम्ही भाग घ्या. त्यामुळे तुम्हाला काय वाटेल की शरीराची आणि तुमच्या मनाची हालचाल चांगल्या प्रकारे होईल. या ठिकाणी मला आदरणीय पवार सरांनी आणलं, खरोखरच मी देखील फार भारावून गेलो हा सगळा परिसर बघून. तुमच्यापाशी एवढी मुबलक संपत्ती नसेल, पण ज्याच्यापाशी संपत्ती होती त्यांनी त्या संपत्तीचा उपयोग फार चांगला केला. उदाहरणार्थ तुम्हाला त्यांनी फीस घेत असतील 40,000 50,000, परंतु त्यांनी एवढ्या मोठा वैभव या ठिकाणी निर्माण केलं आणि तुम्हाला ती एक संधी मिळाली चांगल्या ठिकाणी येण्याची, शिकण्याची, उभं राहण्याची. पवार सरनं या ठिकाणी जे स्वर्ग निर्माण केला आहे ते खरोखरच त्यांचं कौतुक आहे. त्यांनी आम्हाला नेहमी रागराग करतात आमच्या ऑफिसमध्ये येऊन. त्याचं कारण मला कळालं की त्यांना असं वाटतं की प्रशासनाने आम्हाला पूर्ण सहकार्य केलं पाहिजे, म्हणजे आम्हाला आनंद वाटेल. तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला पूर्ण आमचं सहकार्य राहील. या ठिकाणी मला बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपले मी आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.